धूलिवंदनाचा आनंद साजरा करण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सिल्लोड तालुक्यात घडली आहे. सिल्लोड तालुक्यातील लिहाखेडी येथील 40 वर्षीय रामेश्वर अंबादास जाधव हे खेळणा प्रकल्पात पाण्यात बुडाल्याची घटना समोर आली आहे. तब्बल 50 तासांच्या शोध मोहिमेनंतर गुरुवारी सायंकाळी त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी दुपारी सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास रामेश्वर जाधव हे खेळणा प्रकल्पावर पोहण्यासाठी गेले होते. मात्र सायंकाळपर्यंत ते घरी परतले नाहीत. त्यामुळे कुटुंबियांनी शोध घेतला असता ते पाण्यात बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, अग्निशमन दल आणि ग्रामस्थांनी तातडीने शोध मोहीम सुरू केली. प्रकल्पात पाण्याचा मोठा साठा आणि मोठी खोली असल्यामुळे शोधकार्यात अडथळे येत होते. त्यामुळे प्रशिक्षित पाणबुड्यांनाही पाचारण करण्यात आले. सलग 3 दिवस बोटीच्या साहाय्याने शोधकार्य सुरू होते. अखेर गुरुवारी सायंकाळी 4:15च्या सुमारास रामेश्वर जाधव यांचा मृतदेह बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले. या शोधमोहिमेत अग्निशमन दलाचे वैभव बाकडे, हरिभाऊ घुगे, सचिन शिंदे, मनसुख सपकाळ आणि सतीश शेळके यांनी विशेष परिश्रम घेतले. दरम्यान मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. रामेश्वर जाधव यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि 2 मुली असा परिवार असून त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.